प्रचारात आमदार अनादित्य पाटील यांनी एक सभा घेतली होती आणि त्या सभेमध्ये ह्या तुळजापुरातील अट्टल गुन्हेगार ज्यांच्या जीवनाची सुरुवातच कल्लोळ तीर्थातील पैसे चोरून आणि इथे येणाऱ्या भाविकांचे पाकिट मारून त्यांच्यावर गुन्हे, त्या दोन लोकांनी माझ्या कुटुंबावर एक वैयक्तिक हल्ला केला किंवा टीका केली। मी त्यांना तुमच्या माध्यमातून सांगू इच्छितो, ज्या लोकांनी पैशासाठी आपल्या स्वतःचं घर ही दारूचा अड्डा आणि जुगाराचा अड्डा बनवला, त्या लोकांना माझ्या कुटुंबावर बोलण्याची जराही नैतिकता नाही किंवा त्यांची तेवढी लायकी नाही। आज आपण कुठून आलो, काय आलो याचं थोडंसं भान ठेवा। तुमची जडणघडणच अशा संस्कारात झालेली आहे की तुम्ही एवढ्या खालच्या पातळीला राजकारणात जाणार हे आम्हाला माहित होत। आज तुम्हाला आमच्या कुटुंबावर कुठल्याही पद्धतीचा आरोप करण्यासाठी काय मिळत नाही, म्हणून जर तुम्ही आमच्या कुटुंबावर वैयक्तिक टीका करत असाल तर माझं तुम्हाला एक सांगणं आहे, माझ्याकडे ही बऱ्याचशा गोष्टी आहेत बोलण्यासाठी, पण मी त्या संस्कारात वाढलेलो नाही। माझ्या आई वडिलांनी मला चांगले संस्कार दिले राजकारणासाठी। राजकारणातल्या पदांसाठी, पैशासाठी कुठल्या पातळीला जायचं याचं माझ्या आई वडिलांनी मला एक संस्कार घालून दिलेले आहेत। पण तुम्ही हा भ्रमात राहू नका की तुम्ही काही बोललो तर मी ऐकून घेईन। माझ्याकडे ही बऱ्याचशा तुमच्या गोष्टी आहेत, माझ्याकडे बरेचसे लोक, तुमच्या कुटुंबातले लोक येऊन माझ्यापाशी रडून गेलेले। तुमचे सगळे पिटारे मी उघडू शकतो, तुमच्या सगळ्या भानगडी मी काढू शकतो, पण तुम्हाला बदनाम करण्याच्या नादात अजून दुसरं कोणीतरी बदनाम व्हावं ही माझी बिलकुल इच्छा नाही। म्हणून मी आज शांत आहे, माझ्या कौटुंबिक दबावामुळे मी शांत आहे। पण एवढं तुम्हाला सगळ्यांना तुमच्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो की शेवटची वेळ आहे। याच्यानंतर जर माझ्या कुटुंबावर आणि माझ्या कुटुंबातल्या कुठल्याही सदस्यावर जर असे घाणेरडे आरोप करण्याचा प्रयत्न केला तर याचे तुम्हाला गंभीर परिणाम भोगावे लागतील। ज्या कुटुंबांना, ज्या माझ्या आई वडिलांनी, आजोबांनी आज 50 वर्ष झाल्या तुळजापूरची निस्वार्थीपणे सेवा करत आलेले आहेत, लोक ठरवतील कोण काय केलंय, कोण काय नाही। तुम्हाला जर एवढा, त्या आमदारांनाही मी सांगू इच्छितो, तुम्ही ज्या नैतिकतेच्या गोष्टी सगळ्या महाराष्ट्र राज्यात सांगत हिंडता, थोडस स्वतःच बी तुम्ही अनालिसिस करा। कुठल्या लोकांना सोबत घेऊन तुम्ही राजकारण करत आहे आणि सत्तेसाठी कुठल्या लोकांसोबत तुम्ही तडजोडी करत आहे ह्याचं थोडस भान ठेवा, कारण तुम्हालाही मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे। पण तुळजापूर सारख्या एका छोट्या नगरपालिकेसाठी तुम्ही काय तडजोडी करत आहात याचं त्यांनी थोडस भान ठेवावं। आणि ह्या लोकांना ह्यांच्या लायकीप्रमाणे ही तुळजापुरातील जनता 100% दाखा दाखवल याचा मला प्रचंड विश्वास आहे। आणि आई तुळजाभवानीवर माझी प्रचंड श्रद्धा आहे, तिला माहित आहे खरं काय खोटं काय आहे ते, याचा ती स्वतः सूक्ष्म मोक्ष लावल आणि ह्यांच्या कर्माची फळं ह्यांना दिल्याशिवाय राहणार नाही। मी काय जास्त बोलणार नाही, पण जवळच्या दोस्तांनी जे कृत्य केलं ह्या इलेक्शन नंतर ते कृत्य करण्याची वेळ तुमच्यावर येऊन एवढं फक्त लक्षात ठेवा। आणि तुमच्या जवळच्या दोस्तांनी हे कृत्य का केलं हे मला माझ्या तोंडाने सांगण्याची गरज नाही, हे सगळ्या तुळजापुरातील जनतेला माहित आहे। त्याच्यामुळे इथून पुढे माझ्या कुटुंबावर कुठलाही वैयक्तिक टीका करण्याच्या अगोदर 100 वेळा विचार करा। मला आवरणं तुम्हाला सोपं जाणार नाही, कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत माझ्यापाशी बी पुरावा सहित आहे। त्याच्यामुळे तुम्ही त्या भानगडीत पडू नका। तुमच्यामुळे काय लोक अजून बदनाम होतील ह्या भीतीपोटी मी फक्त गप्प बसतोय, याचा अर्थ असा नाही की मी पुढेही शांत बसणार। त्यामुळे